दोन मैत्रिणी शॉपमध्ये येतात खरेदीला आणि घ्यायची असते फ्लॉवर स्कर्ट बॉर्डर. ही साडी आहे, ही घ्यायची असते. दोन मैत्रिणी येतात. मैत्रीण एक जी आहे, जिला खरेदी करायची असते आणि मैत्रीण दुसरी आहे, जी नुसतीच बरोबर आलेली असते. आणि दोघी जणी येतात, सगळ्या साड्या बघतात. खूप छान वाटतं त्यांना. सगळं साड्यांचं कलेक्शन भरपूर आवडतं. 1-1.5 तास होतो. 1.5 तासानंतर ते चॉईस करतात, की मला फ्लॉवर स्कर्ट बॉर्डरमधलीच साडी खरेदी करायची आहे आणि त्यातले 2 कलर. 2 कलरपैकी 1 कलर मी चॉईस करणार आहे. आता जिला खरेदी करायची आहे, तिला आवडलेला आहे येलो कलर आणि जिला खरेदी नाही करायची आहे, तिला आवडलेला आहे हा कलर. मग नेसून बघायचं इतके वेळा, तितके वेळा आरशासमोर असं, तसं, तसं करत. मग तुला काय वाटतं गं, मी मी हा घेऊ का तो घेऊ? जिला खरेदी करायची ती तिला विचारते हां. ती म्हणते, "अगं मला वाटतं ना हाच घ्यावा." बरं ही जिला खरेदी करायची आहे तिच्या मनात आहे येल्लोच कलर घ्यायचा आणि जी मैत्रीण आहे तिच्या मनात आहे हा कलर घ्यायचा. शेवटी ती काय विचार करते, चला मैत्रीण म्हणते हा कलर तर आपण हा कलरच घेऊया. बरं माझ्याकडे पॉलिसी आहे नो रिटर्न, नो एक्सचेंज. 1.5 तास तुम्ही आल्यानंतर सगळं बघताय. 2 तास सगळं आपण सर्व्हिस देतोय, व्यवस्थित क्लायंटला सगळं दाखवतोय आणि त्याच्यानंतर छानपैकी झाली खरेदी, आवडलं, चालले मी घरी. घरी गेल्यानंतर 2 तासांनी फोन येतो. हॅलो. हां, हॅलो धनाज पैठणी. मी ना आत्ता 1 तासाभरापूर्वी तुमच्याकडे येऊन गेलेले आहे आणि मला ना साडी एक्सचेंज करायची आहे. मला जो कलर आवडलाय तोच कलर मला घ्यायचा आहे. अरे 1.5 तास काथ्याकूट केल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाचा कलर नाही घेत आणि 1.5 तासानंतर तुम्हाला असं वाटतं, की हाच कलर आपण घ्यायला हवा होता. आपण उगीच ते केलं. आता ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे हे नक्की मला सांगा. माझ्या मताप्रमाणे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कारण आपलं मन हे आपल्याला फार पॉझिटिव्ह सायन्स देत असतं, की ही गोष्ट करावी का नाही करावी. जेव्हा आपण मैत्रिणीला खरेदीला घेऊन जातो, तेव्हा खरेदीला गेल्यानंतर तिला जरी एखादा कलर आवडला असेल, तरी तिला आवडलेल्या कलरचा नक्कीच आदर करावा. मी म्हणत नाही, की तो कलर तुला आवडला, हां ठीक आहे तुला आवडला ना, पण अगं मला ना आत्ताच्या क्षणाला हा आवडतोय आणि मी हा खरेदी करते आहे. सो असं मला वाटतं, की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. एकतर मी स्वतः कुठेही शॉपिंगला जाताना कोणालाच घेऊन जात नाही. कारण मला जे कलर आवडतात तेच समोरच्याला आवडतील असं नसतं. त्याच्यामुळे मी शॉपिंग स्वतःच करते आणि जर कोणाला घेऊन गेले, तर त्यांना सांगते, की मला हा कलर आवडलाय, सो मी हा घेणार आहे. तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर नक्की मेन्शन करा. कमेंटमध्ये नक्की ती स्टोरी